आज 8.5 लिटर दूध आहे ते सांगतो प्यायला लागली. किती गाय आहेत सध्या तुमच्याकडे? आमच्याकडे सध्या देशी गाय आहे, 2 आहेत. 2 गाय आहेत. हां, 2. गाई सांभाळण्याचा उद्देश काय तुमचा? शेतीसाठी खत चांगल्या प्रतीचं दूध होते. आम्हाला जरा शर्तीचा नाद आहे, खोंड होत्या तयार. हा नाद कधीपासून? तरी 15 वर्ष झालं मी देशी गायला सांभाळते. 15 वर्ष झालं. ह्या गायींची आई मी आरेवाडीतून आणली होती, कोळेकरांच्यातनं. आरेवाडी. नाव काय त्यांचं? ते कोळेकर म्हणजे त्यांचं नाव काय माहित नाही एवढं, पण ते कोळेकर नाव आहे त्यांचं. बरं. ते लिंबाजी कोळेकर यांचा चुलता आहे. बरं बरं. तुम्ही स्वतः गेलता का? नाही, आम्ही आमच्या मित्राने का घेऊन दिली तिथे. म्हणजे हा नाद वडलोपार्जित आहे का? हा वडलं पाहिजे. यांची होती पहिली आजोबापासून आहे. आजोबापासून आमच्या इथे देशी गाईचं आहे. बरं. देशी गायच का संगोपन करताय? देशी गाई म्हणजे देशी गाईला देव बांधले जाते ना, 36 कोटी देव आहे पोटात आहे असं, त्यामुळे ती देशी गाई ही कायम आहेच देशी गाय. बरं. शेतकरी धर्मातून तिचा वापर कशा प्रकारे केला जातो? हे आता शेती दुधासाठी तर आहेच, उत्तम दूध भेटतंय. पहिली गोष्ट शेणमूत्र हे ह्याचं कामाला येते. चांगल्या पद्धतीचं शेण म्हणजे खत चांगलं मिळते. या खताला जे म्हणजे डिमांड आहे ते कुठल्या खताला नाही आहे. हे तुमच्याकडूनच आम्हाला कळतंय. आणि तुमचा जो अनुभव आहे किंवा तुम्ही जी पहिल्यापासून वडीलधार माणसांनी गायी सांभाळल्या त्या, बरोबर आहे, त्याचं जे प्रॉपर उत्तर आहे ते तुमच्याकडेच आहे. तुम्हीच देऊ शकता की गाय आमच्यासारख्या पोरांनी सांभाळावी का न सांभाळावी, सांभाळावी, जर्सी सांभाळावी की देशी सांभाळावी. नाही, जर्सी सांभाळ व्यवसाय म्हणून जे जर्सीचं करण्या का हे चालतंय, पण देशी गाय ही सांभाळलीच पाहिजे. पण व्यवसाय म्हणून पण ह्या गायींकडे बघून ह्या गायींची संख्या वाढवली तर पण फायद्यात निघते. फायदा आहे. जर्सीकडे आपण काय म्हणून बघतो? व्यवसाय म्हणून बघतात जर्सीकडे. म्हणजे सगळे लोकांना ते जरा जर्सी ह्या गाईचं जरा दूध देण्याची क्षमता कमीच असते. आणि 3-4 लिटर पर्यंत दूध देतात. जर्सी गाय 10, 15, 16 लिटर दूध देणारी गायी असतात. त्यामुळे ते लोक ते कोणाला त्याचा नाद आहे, कोणाला हे असं नाद आहे की हे देशी गाईचं बाबा दूध कमी निघणार का. पण त्याचं जे काय त्यात गुणधर्म आहेत ते चांगल्या पद्धतीचं गुणधर्म आहे. देशी गाईच्या दुधात गोमूत्रापासून शोधून त्याचं चांगलं खत तयार करता येते. जीवामृत म्हणा हे करता येते ना. म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये त्याच्यामध्ये चव वेगळी. ही गाय कुठल्याही वासराला पाचत्या, ह्याला बी पाचत्या, त्याला पाचत्या. लोकांची शंका असत्या की बाबा दुसऱ्याच वासरू घेत नाही, तसं काय नाही. ही गाय दोन्ही वासरांनी पाचते. आणि दुधाची क्षमता पण तिची चांगली आहे. आणि दूध म्हणजे बाकीचं काय कोणाला हे करत नाही, काय नाही. हे दोन्ही वासरू पिकत गायला. हे गायची आई कुठे? ह्या गायची आई ही. या गायची आई ही. पहिले येतातले, दुसरे येतातले. हिची आई कोडोलीत आहे. दिली आम्ही बाळगायला. कोडोली, पट्टण कोडोली बाळगण्यासाठी दिली. बाळगण्यासाठी दिली. म्हणजे आमच्या इथं आता म्हणलो 3-4 झाल्यात. आणि ते म्हणलं माझी गाय लंपीने बिल्या, मला गाय दिला तर बरं ने जा बाबा म्हणलं. मग कडोलीवाल्याला दिली गाय. त्यांची आई होती ती. म्हणजे असं लोकांचं म्हणणं आहे काय की ही गाय असं देशी जनावर दुसऱ्या जनावरला पाजत नाही, असं काय नाही आहे. ती गाय पहिला राय दूध कमी होतं म्हणून आम्ही ह्याला लावलं. परत त्याला बी दूध चालू झालं जरा आता व्यवस्थित. ह्या गायींची आई आणताना तुम्ही काय विचार केला होता तिकडून? म्हणजे कसं तिथं पण जे माणूस जो सांभाळणार होता, मग ते पण जातीवंत जनावर सांभाळणार होता. कांबळ बिंबळ गायला काय नव्हती त्याच्या तिथं आणली तेव्हा. अतिशय सुंदर आणि पातळ कातड आहे गायचं. बर. आम्ही 6 महिन्याचा लव बारीक असत्या एकदम. म्हणजे 6 महिन्याची पाडी आणली ती तिथनं आणताना. लात काय होगा साहेब, लात बीत काय मारत नाहीत किंवा काय नाही. 6 महिन्याची काय अडचण नाही दोन्ही गायला. आणि ती 14 येता आली आमच्या इथं. आणि असं 14 वेळा आली ती गाय. ती गाय ती 15व्या वेळेला ते काय धरायला लागत नाही, काय नाही. दोन्ही वासरं समाधान पाचत्या. लात वगैरे काय देत नाही. लोकांची खोई समजत आहे की लात मारत्या देशी जनावर. तुम्ही दूध काढता गायींचं? बर मामा, मला सांगा ह्या गायींची आई आणताना काय विचार केला होता? काय विचार करता? एक देव आपण असं देवाला देव मानतो की नाही, तसं गाईला सुद्धा देव मानूनच पूजेसाठी म्हणून. आणि एक देशी गाय असावी. आमच्या वडिलांची आजांची पंजांची होती, त्यांनी देशी गाईचं दूध खात होतं. त्यामुळं ते जे विचार होता त्यांचा की देशी गाय गोट्याला एक पाहिजेच, अशा विषय ह्याच्यामुळंच ती गाय घेऊन आलो. बरोबर. तिथनं
म्हणजे ती वासरू चांगलं देईल, दूध भरपूर देईल, भरपूर देईल. हे हा दृष्टिकोन होता का आणताना? नाही, आणताना दृष्टिकोन असा होता केवढं पण दूध देऊ दे केवढं पण देऊ दे, पण एक देशी गाय बाळगायची म्हणून आम्ही बाळगायचं पहिल्यापासून परंपरा आहे घराण्याची, म्हणून आम्ही ती देशी गाय आणली. बरोबर. मग आता कशा प्रकारे सांभाळते, काय चारताय ह्यांना? त्यांना हा नेहमीचा चारा आहे, खुराक असतोय, नेहमी चारा असतो त्यांना, ओला वाळा दोन्ही नमुन्याचा चारा. 2 टाइम. 2 टाइम. मग खुराक मध्ये चंदीमध्ये काय असतं? संधीमध्ये गोळी पेंड असत्या, सरकी पेंड असत्या, बदलून आलतो मळका चुनी घालतो आम्ही. बरं. त्या गायीची, ह्या गायींच्या आईची 16 येतं झाली. 16 येतो. बर मामा, बाकी इतर कालवडी खोंड कोणत्या ठिकाणी दिली? ती एक मुलगीला दिली, हा. गावात 2 दिल्या, बर. आणि दोस्तासने आणि 2 अशा दिल्या, आणि खुंड 4 झाली, ती खुंड विकून काढली. आता एक सध्या खोंड चालू आहे पळत्याला यांचा भाऊ. बर. आरेवाडीत आहे, कोळेकरच्यात सांभाळा, लिंबाजी कोळेकरकडे सांभाळायला आहे. लिंबाजी कोळेकर लिंबाजी कोळेकरकडे यांच्याकडे सांभाळायला आहे. हा. बर बर. मग वय काय त्या खोंडाचं? 18 महिन्याचा आहे. आता चालू आहे, 2 ठिकाणी नंबर केला आहे. बर. ठीक आहे. तुम्हाला वाटलं होतं ह्या गायींची आई आणताना ह्या गायीला दूध एवढं येईल म्हणून भेटेल? जो एक वयस्कर माणूस होता त्यानं आम्हाला घेऊन देताना सांगितलं की बाबा ही गाय दूध पण देणार, आणि बिन वासरा त्यानं आम्हाला 4 महिन्याचं वासरू काढून दिलं, आणि त्यांना ती गाय दूध हाताने देत होती त्यांच्या घरच्याच. मग ते गुणधर्म ह्या गायींमध्ये आलं, त्यामुळे ते आता अडचण आली. हे सगळे बहिणी आहेत, हे एकामेकाच वासरू दूध पाजल्या जातात. परत आता हे इकडं हे झालं, आता इकडं सोडणार, इकडे बी पाजणार, काय अडचण करणार नाही. ते त्याचं तिला वासरू ते पेणार परत. इकडे दूध वासरू दूध पिऊन आले म्हणजे इकडे पिणार नाही असं काही नाही. ही गाय पण दूध व्यवस्थित पहिल्यावर आहे, दुसरी आहे बघा. आता ह्या गायीला दूध किती? ह्या गायला एक 5 लिटर दूध आहे 2 टायमाचं. एक 15 दिवस अगोदर यायला ती, आणि ह्याला लस सकाळी किती लिटर? सकाळी 1 2.5 लिटर, संध्याकाळी 1 2.5 लिटर दूध देते. बर. असे मिळून दिवसाकाठी 5 लिटर या गायला दूध आहे. पहिल्यावर आहे, दुसरी आहे. बर. मग दूध घरी ठेवता का? ह्या गायचं थोडं 1 लिटर भर ठेवतोय. खोंडा असल्यामुळे काय काढत नाही, आपल्याला शर्तीला तयार करायचे आहे, त्याच्यामुळे आम्ही ते दूध काय त्याचं घेत नाही. ह्या गायीला किती लिटर दूध आहे? त्याचं एक 8-9 लिटर दूध देते साधारणतः. ती आता दुसऱ्यांदा वेळल्या, हा. 2 वेळेस 8-9 लिटर. त्याच्यामुळे तर 2 वासरं मी पाजतो त्याला. 2 टायमाचं मिळून 8 ते 9 लिटर, 4-4 लिटर दूध. 4-4 लिटर दूध. ठीक आहे. ह्या गायीचा वडील कोण आहे नेमका? ह्याचं वडील ह्याचं कसं आहे, लस भरलेल्या डॉक्टरांनी, लशीवरची वासर आहेत. त्याचं बाकी म्हणलं तर त्याला वळू दाखवलेला डफळापूरचा. डफळापूरच्या बैलाचं ती गाई फुल्याची लस भरली, ते वासरू. फुल्या. आणि त्या वासराची आई कोणत्या ते बैलाची? आमच्यापाशी एक बैल होता, आम्ही ह्याच्यात आणलेला. कुठून आणला होता? आम्ही कर्नाटक मध्ये खरेदी केला होता. इथं मान आपलं ह्याच्या यात्रेत खरेदी केला, आमच्या स्वतःच दाखवलेला आहे. तो आहे का बैल? जानवाड मध्ये तो बैल विकला. सध्या कुठे आहे काय माहिती आहे? काय होता, पण आता त्याच्याकडे आम्ही 8-10 वर्ष सांगता येत नाही. पट्टण कडोलीत मामा कोणाकडे होता? ते हरिजनच्या माणसाने नेलता. बर. पण त्याच्याकडे आता असलच असं काय गॅरंटी देत. जर माहिती भेटली तर आवर्जून 82 75 20 88 75 ह्या व्हिडिओमध्ये मी नंबर सांगतोय. आवर्जून व्हिडिओ ऐकता नंबर ऐकायचा, किंवा आता जाताना मोबाईलमध्ये देतो, आणि त्या गायीच्या वडिलाची माहिती किंवा तो फोटो किंवा तो बैल आता सध्या आहे का अस्तित्वात, शक्यता कमी आहे, तरी प्रयत्न करा. हा. बरं. आणि ह्या गायीचा वडील? साहेबांनी लस भरलेले आहे. वडील आता त्यांना लस कुठली आहे ते त्यांनाच माहिती. बर. ठीक आहे. आणि हिला झालेला मुलगा? अर्जुनचा इचलकरंजी. कमी काळ्या पाड्या सुखदेव कमी. बर. त्या बैला काळी कालवड होईल ह्या उद्देशाने भरवलेलं होतं. बर. आता असं खोंड झाला, जरा मिक्स कलर मध्ये आला. बर बर. म्हणजे हा खोंड जरी झाला असला तरी हा खोंड शर्यतीच्या मापाचा, शर्यतीच्या कामाला सराव दिल्यानंतर योग्य काम करणारा खोंड झालाय. डॉक्टर साहेब, कोणत्या डॉक्टरांकडे ह्या गायची हिस्ट्री? डॉक्टर साहेब, ह्या गायची हिस्ट्री तुमच्याकडेच आहे? ठीक आहे. ती हिस्ट्री परत मला दाखवा, माहिती ठेवा, कारण खूप ती महत्वाची आहे. कारण ही गोष्ट दुर्मिळ आहे. मिल्किंगची 8 ते 8.5 ते 9 लिटर दूध मी देखील स्वतः डोळ्यानं पाहिले. ती गाय मिल्किंग काऊ आहे 100%. खिलारमध्ये मिल्किंग काऊ एवढी नसते, पण आहे ही. माझी विनंती आहे, ह्या गायीला जेवढ्या कालवडी होतील तेवढ्या संगोपन करा, सांभाळा, घरी ठेवा. नसेल तर चांगल्या व्यक्तीच्या सल्ल्यानं चांगल्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता.
आणि जेवढा प्रचार होईल, जेवढा प्रसार होईल, आपल्या गोष्टी जेवढ्या वाढतील, सगळ्या गोष्टी काय आपल्या घरीच आपल्या हातानं शक्य होत नाही, त्या मोठ्या करायच्या आणि सांभाळायच्या आणि विस्तार वाढवायच्या. मात्र तुमचा समजा एखाद्या व्यक्तीवर विश्वास आहे, तर अशा व्यक्तीच्या कानावरती बातमी देऊ शकताय किंवा त्यांच्या मार्फत एखाद्या चांगल्या कुटुंबाला, चांगल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी ती गाय वडवू शकताय. मग अशी साखळीनं साखळी वाढवण्यासाठी तुम्ही विचार करू शकताय पाठीमागे त्या गोष्टीच्या. बरोबर, तसंच केलंय. हा, सगळ्याच गोष्टी ह्या आपण आपल्या हाताने वाढवू शकत नाही. बरोबर आहे, पण ते तसंच केलेलं. आता आम्ही आमच्या मुलगीला एक दिलेली कालवड दिलेली. आता त्यांच्याकडे 3 आहेत. कोणत्या गावी? कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये ढालेवाडी म्हणून गाव आहे. त्यांचं नाव काय? त्यांचं नाव पांडुरंग कृष्णात बुवा. पांडुरंग कृष्णात बुवा त्यांच्याकडं गाई आहेत. ते डॉक्टर आहेत, आमचे जावई डॉक्टरच आहेत. जावई डॉक्टर म्हणजे हे जे डॉक्टर आहेत माणसांचे, पण त्यांनी ते बाळगलेले आहे. ह्या गायींच्या आईला किती कालवडी झाल्या, म्हणजे ह्यांना बहिणी किती झाल्या दोन्ही गायीला? टोटल मध्ये 8 ते 9 बहिणी झाल्या. मग सगळ्या आठवतात का कुठं कुठं आहेत? आता गावात 2 होत्या. बर. रेंदाळ मध्ये 1 होती. 3, 2, 5 जावाई 6. जावाई 6. आता आमच्याकडे 2 आहेत. हा, तेच धरून 6 झाल्या. 6 झाल्या काय? आणि 2 खोंड होती आणि पहिली 2 खोंड आणि अनेक आपण बीडला एक दिल्या. बीडला एक दिली. बीड पहिली बीडला दिली. बीडची ओळख कशी झाली लागली? ऊस तोडवाले आले होते आणि त्यांनी म्हणजे आम्हाला कालवड देता काय. त्यांना संगोपनाला दिली का विकत दिली होती? पैसे घेतलेले नाहीत, विनामूल्य दिलेले. महत्वाचं सांगा, विनामूल्य दिलेले आहेत, कुणाचेही 5 पैसे घेतलेले नाहीत. गायीचे बाहेर दिल्यात खरं विनामूल्य. अक्षय मामा लय मोठं पुण्य केले. विनामूल्य. हे तुम्ही केलेलं पुण्य ना, हे तुमच्या नातवंडांना, लेकांना हे सार्थक ठरणार आहे. विनामूल्य सगळं जे दिले ते सगळं, कुणालाही बाहेरच्यांना दिलं ते विनामूल्य दिलं. आणि आम्ही मात्र विकत आणली ती 4,000. तुम्ही मात्र विकत आणली आहे? बर बर. 4,000ला 6 महिन्याची कालवड 4,000ला विकत घेतली त्यांनी. आज हा दिवस घडणार आहे किंवा हे तुमची बातमी किंवा हे तुमचा इतिहास, हिस्ट्री विचारणार आहेत, कोणतरी येणार आहेत, याची काही काल परवा संकल्पना किंवा बातमी होती का? आता तुम्ही आता अचानक आला. काय वाटतंय मामा, अचानक आलो? काय वाटतंय? समाधान वाटतंय, आलासा बरं झालं. मग कर्नाटक आणि अख्ख्या महाराष्ट्रभरी बातमी जाणार आहे. तुम्हाला वाटलं होतं की आपल्या आयुष्यात एक चांगल्या गायीचा प्रवेश झाला होता आणि त्या गायीची पैदाशी चांगल्या प्रकारे पडली होती आणि ही बातमी कुठेतरी जगाला दाखवावी किंवा कोणतरी यावं असं कधी वाटलं होतं का? असं वाटलं नव्हतं, पण मनात पण नव्हतं, पण तरी पण आलासा तुम्ही म्हटल्यानंतर जरा समाधान वाटतं. ही गायीवर जे प्रेम करताय ना, त्या गायीसोबत जी एकनिष्ठता ना तुमची, त्याचं फळ आहे आजचं. म्हणजे आजची बातमी तुमची ही जगापुढे मांडली जाते. आणि धन्यवाद, अभिनंदन. म्हणजे कारण न सांगता, म्हणजे सूचना तुम्ही आधी दिली नाही, बातमी आता अचानक कशाला, अशी बरेच शेतकरी बोलतायत. पण आज खिलार गायीच्या बाबतीत आज तुम्ही म्हणजे तात्काळ तयारी दाखवली बोलण्याची, मना उत्तरं देण्याची. त्याबद्दल खिलार शेतकरी युट्यूब चॅनलला आभार आहे मामा तुमचा. परिचय सांगा परत एकदा. परिचय काय, माझं नाव संभाजी शिरपती गिरीबुवा, कोपरी, तालुका हातकर्णी, जिल्हा कोल्हापूर. भविष्यात आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे तुमच्याकडून कालवडींची. देऊ कालवडीचं काय अडचण नाही. कालवडी झाली की तुम्हाला फोन करून आम्ही सांगतो, चॅनलला देतो. आणि कोण बाळगणार असतील चांगली, जरी विसरलात तर डॉक्टरांना विसरू नका आयुष्यभर. आमच्यापर्यंत निरोप नाही आला तरी ह्या घरच्या माणसांपर्यंत निरोप पोहोच करा. 100% आम्ही सांगितले काय करत नाही. आमचं मूळ उद्देश म्हणजे आरेवाडीतनं आणले ही जी भरपूर खोंड म्हणजे शर्यतीसाठी वापरलेल्या, जनरलसाठी म्हणजे झालेले आहेत तयार, ह्यांच्या वंशावळीतली सगळी पळतेली म्हणजे बैल तयार होत्यात. शक्यतो होत नाही, भूज भरपूर असते ना. मामा तुम्ही सुरुवातीला मगाशी म्हटलं होतं का नाही, जर्शीचा विषय हा व्यवसायाचा वेगळा. ह्या देवाने देणगी दिल्यासारखी जी गोष्ट आहे ना तुमच्या दारात, चपळाई, करंट आणि शर्यत क्षेत्राला बैल पळाला, आणि त्याच गायींना दूध भरपूर आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही वाढवल्या आणि बारीक विचार करून, बारीक अभ्यास करून, त्यापेक्षा पण हे पण फायद्यात निघते. त्या गायींच्या पेक्षा हे पण फायद्यात निघते, पण तेवढं आम्हाला जमलेलं नाही. पण ते जमायला कोणतरी गुरु पाहिजे. काय गुरु पाहिजे? आहेत गुरु. ते गुरु आहेत, ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून गुरु आहेत. पण बाकी आम्ही अजून पाहिजे तशी शिस्त नाही आहे ना. तसं आम्ही त्या जनावरांची जशी उसाबर करतो तेवढी जर ह्यांची उसाबर केली की नाही तर त्याहून चांगला अजून दूध पण मिळणार भरपूर आणि गाई पण राहणार चांगल्या. असं आहे. ही खात्री आहे. खात्री आहे. ही तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत पेरायचं. आता
तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत ही पुढच्या पिढीला पेरून द्यायचं म्हणून तर ते ठेवले असं आणि त्यानंतर ती पिढी पुढच्या पिढीला पेरून देणार आहे. बरोबर. बरोबर आहे. आणि हे तुम्ही जिवंत आहे. आमची गाठीभेटी होते त्या तरुण वर्गाच्या आणि आज तुमच्या वयात आमच्या वयात अंतर भरपूर आहे. पण तुम्ही जे काही घडलंय हे 7 पिढ्या बसून खाण्यासारखं आहे. कमी कष्टात आहे. फक्त बुद्धी चालवावी लागते आणि गुरु हा आयुष्यात ह्या गोष्टीला योग्य असावा. योग्य अभ्यास झाला तर माणसाच्या आयुष्यात कुठल्याच उद्योगधंद्याला आणि कुठल्याच नोकरीला खिलार संगोपन ऐकत नाही. खिलार संगोपनचं वैशिष्ट्यच आहे. ह्या चॅनलचा जो अभ्यास आहे तुमच्या पुढे जे व्यक्त केला मी, बरोबर आहे का मामा? बरोबर आहे. काय चुकीचं काय नाही आहे. 100% बरोबर. पण काय वाटलं या चॅनलनं तुमची दखल घेतली आज त्याबद्दल? आनंदच वाटला, दुसरं काय नाही वाटलं. आणि काहीतरी बाबा पुढे मागे लोकांना पण मार्गदर्शन मिळेल यातनं चॅनलचं बघितल्यामुळं. प्रथम डॉक्टर साहेबांचे आभार मानावं लागेल, दीपक डॉक्टरांचे आभार. आम्ही कायमचं आभार आहे त्यांचं. आणि डॉक्टर साहेब तुम्ही अशा शेतकऱ्यांना खरंच सहकार्य करताय. एक देवरूपी तुम्ही काम करताय आणि खिल्लार शेतकरी यूट्यूब चॅनलमधून तुम्ही एक वेगळं अस्तित्व म्हणून चर्चेत येणार आहे. हा माझा शब्द आहे आजपासून. ठीक आहे. नमस्कार. धन्यवाद साहेब. एवढं त्यांचं ते सत्कार करायचं. या, तुम्ही यायचं सतीश. मी फोटो तुम्ही काढणार द्यायचं आहे. साहेब. नाही मी फोटो काढणार आहे. तुम्ही घ्या. ही किती हळद हाय लावलेलं साहेब. हाय लावलेला आहे जस्ट.